नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पिकअप चालकाला मारहाण करत 1,08,000 रुपयांची रोकड लुटणाऱ्या 5 जणांच्या टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4 ने अटक केली. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 ऑगस्ट रोजी झालेल्या या दरोड्याचा पोलिसांनी छडा लावला असून आरोपींकडून दरोड्यात वापरलेली इर्टिगा कार, एक दुचाकी, छर्र्याची पिस्तूल, मोबाईल आणि रोकड असा एकूण 11,68,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सार्थक पोपट दाते पैवर्ष 21, अजित बन्सी पारधी पैवर्ष 22, सत्यवान सुनील देवकर पैवर्ष 19, हनुमंत भास्कर दाते पैवर्ष 27 आणि यश सोमनाथ पवार पैवर्ष 20 सर्वजण राहणार जांबूत खुर्द, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी धीरज यादव, गुडविल ट्रान्सपोर्ट आणि पिकअप चालक रामभवन सिंह यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10:50 धीरज यादव आणि पिकअप चालक रामभवन सिंह यांनी खराबवाडी येथील HDFC बँकेच्या ATM मधून ट्रान्सपोर्टचे 1,00,000 रुपये काढले होते. त्यानंतर ते पिकअपमधून हिंदवी कार सेंटर समोर आले. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा कारमधून आणि लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी पिकअप समोर आपले वाहन आडवे लावून त्यांना थांबवले. आरोपींनी पिस्तूल सदृश्य वस्तूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मारहाण करून खिशातून 1,08,000 रुपये जबरदस्तीने काढून घेत आरोपी पसार झाले. गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने परिसरातील 120हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यासोबतच संशयितांचे CDR आणि डंप डेटाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक तपासातून आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर संगमनेर परिसरातून 5ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून दरोड्यात वापरलेली इर्टिगा कार, दुचाकी, छर्र्याची पिस्तूल, मोबाईल फोन आणि 24,000 रुपयांची रोकड असा एकूण 11,68,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खेड तालुक्यात जमीन जुमल्याचे गैरव्यवहार, सट्टेबाजी, बळकाव व हडप करण्यात धनदांडगे व भूमाफिया, राजकारणी आणि गुन्हेगार आहेत. पै करून जमवलेले पैसे अशा एजंट लोकांकडून घेऊन अनेकांची खरेदी व्यवहार पूर्ण केले जात नाहीत. अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. असाच एक प्रकार चाकणमधील शिक्रापूर रस्त्यावर असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाहेर गुरुवारी 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी झालेल्या गोंधळाने समोर आला आहे. सुमारे 30 ते 40 नागरिकांचे पैसे घेऊन खरेदी खत करून दिले जात नसल्याने संतप्त नागरिकांनी चक्क या व्यवहारातील एजंटवर हल्ल्याचा प्रयत्न केला. अर्धा तास या भागात एकच गोंधळ उडाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. ट्रेडिंग, म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 3.5 ते 3.75% परतावा देण्याचे आमिष दाखवत तब्बल 53 गुंतवणूकदारांची 3,52,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चाकणमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी श्री साईनंदन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकाविरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सतवीर सिंग मथुराम गोदारा पैवर्ष 45, राहणार अयोध्या सोसायटी, आंबेठाण रोड, चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रकाश नागनाथ शिंदे, ईश्वर शंकर हसनाळे मयत, सुरजित सिंग कुकणा, सुरेंद्र सुथार आणि जितेंद्र कुमार वर्मा सर्वजण संचालक श्री साईनंदन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड अशी आरोपींची नावे आहेत. मे 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत चाकण येथील साईनंदन कन्सल्टन्सीच्या कार्यालयात हा प्रकार घडला. आरोपींनी ट्रेडिंग, म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 3.5 ते 3.75% परतावा मिळेल असे आमिष गुंतवणूकदारांना दाखवले. या आमिषाला भुलून फिर्यादी गोदारा यांनी आरोपींकडे 15,69,000 रुपये गुंतवले. तसेच अन्य 52 गुंतवणूकदारांकडूनही आरोपींनी मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारली. अशा प्रकारे एकूण 3,52,00,000 रुपये जमा करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सुरुवातीच्या काळात आरोपींनी काही गुंतवणूकदारांना परतावा दिला, त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावा देणे बंद करण्यात आले. तसेच गुंतवलेली मूळ रक्कमही परत न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. चाकण औद्योगिक वसाहत आणि परिसरात गेल्या 13 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. चाकण राजगुरुनगर नगर परिषदेसह परिसरातील 17 ग्रामपंचायती अशा एकूण 19 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत म्हणजेच PMRDA मार्फत मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. चाकण MIDC क्षेत्रातील पॉईंट क्रमांक 4 या ठिकाणी ESR जवळील 36.50 एकर जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार MIDC प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणार असून PMRDA मार्फत मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. वाढते नागरिकीकरण आणि औद्योगिक विस्तारामुळे चाकण व खेड परिसरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होता. या पार्श्वभूमीवर PMRDAच्या आकुर्डी येथील मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात 17 गावांचे सरपंच, प्रशासक, ग्रामविकास अधिकारी, MIDCचे अधिकारी तसेच नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त आढावा बैठक झाली. महानगर आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त महानगर आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये प्रस्तावित प्रकल्पाच्या कार्यपद्धतीसह संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहभागाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित प्रक्रिया केंद्रापासून संबंधित सर्व 19 शहरे व गावे 20 किलोमीटरच्या अंतराच्या आत असून त्यापैकी बहुतांश ठिकाणी 3 ते 18 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे कचऱ्याची वाहतूक सुलभ होणार आहे. संबंधित नगर परिषद व ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कचरा संकलित करून त्याचे 100% वर्गीकरण करणे आणि तो मध्यवर्ती प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचवणे आवश्यक राहणार आहे. पुढील 30 वर्षांच्या लोकसंख्या वाढीचा विचार करून प्रकल्पाची क्षमता निश्चित करण्यात येत असून प्रति व्यक्ती प्रतिदिन 350 ग्रॅम कचरा निर्मितीचा दर गृहीत धरून प्रकल्पाचे नियोजन केले जात आहे. कचरा प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतींना प्रति टन निश्चित टिपिंग फी अदा करावी लागणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी रितसर ठराव मंजूर करणे आवश्यक असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली. कचरा वाहतुकीसाठी 15वा वित्त आयोग, स्थानिक स्वनिधी किंवा CSR निधीतून वाहने उपलब्ध करून घेण्याचे नियोजन आहे. ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या निधीतून कचरा वाहतूक वाहने खरेदी करणे शक्य नाही त्यांना CSR निधीतून वाहने उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. मध्यवर्ती प्रकल्पांमुळे ग्रामपंचायतीचा कचरा व्यवस्थापनाचा मोठा भार कमी होणार असल्यानं जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या व्यवस्थेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. खेडचे आमदार बाबाजी काळे म्हणाले की चाकण व खेड MIDC परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनला होता. आता त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. 15वा वित्त आयोग, स्वनिधी आणि CSR निधीतून काही ग्रामपंचायतींना घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या निधीतून वाहने घेणे शक्य नाही त्यांना CSR मधून वाहने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे चाकण व खेड MIDC परिसरातील ग्रामपंचायतीसह अधिकाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून आवश्यक ठराव मंजूर करावेत असे आवाहन देखील आमदार काळे यांनी केले आहे. राजगुरुनगर शहरातील तहसील कार्यालय ते राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटार व्यवस्था नसल्याने रस्त्यावर चिखल व दुर्गंधयुक्त पाणी साचत आहे. त्यामुळे वकील, पक्षकार, नागरिक तसेच वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलकांची अशी परबड होत असते. एकतर अन्याय झाला म्हणून न्याय मिळत नाही, यासाठी आंदोलन करायचं आणि त्यातही आंदोलन ज्या कार्यालयाबाहेर करत आहे ते कार्यालय आंदोलकांकडे डोकावूनही बघत नाही. ही परिस्थिती आंदोलकांची होत आहे. जे संवैधानिक मार्गाने लढा देत आहेत त्यांच्या समस्या जाणून घेण्यास देखील या सरकारला, प्रशासनाला वेळ नसल्याचे विपर्यात चित्र पाहायला मिळत असल्याने खरंच लोकशाही जिवंत आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. चाकण MIDCतील कंपन्यांमधून स्क्रॅपची अशा धोकादायक पद्धतीने वाहतूक पुणे-नाशिक महामार्गावरून केली जात आहे. वाहनामधून लोखंडी बर रस्त्यावर पडून अनेक समस्या निर्माण होत असल्याच्या प्रवासी आणि वाहन चालकांच्या तक्रारी आहेत. चाकणसह पुणे जिल्ह्यात नव्याने काही उद्योग येऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर विविध शासकीय विभागांकडून आवश्यक मंजुरी, परवानगी आणि सेवा मिळवताना उद्भवणाऱ्या प्रलंबित बाबींचे जलद निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उद्योग तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला. चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. उद्योगांशी संबंधित कोणतीही तक्रार अथवा समस्या असल्यास नागरिक, उद्योजक आणि संबंधित घटकांनी 020 26 13 0097 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच तक्रारी collector.pune@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले. पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा काही गेल्या कमी होण्यास तयार नाहीत. यामुळे प्रवासी हैराण होत आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी मागील आठवड्यात सांगितले, पुणे-नाशिक महामार्गाला मी सुरुवात करणार आहे.
8,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र सदर उन्नत मार्गाचे काम पुढील 5 वर्षे पूर्ण होणार नाही आणि ते काम सुरू असताना पर्यायी रस्ते नसल्याने आणखी बिकट परिस्थिती निर्माण होणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शक्य ते पर्यायी मार्ग तातडीने उपलब्ध करून द्यावे. पुढील 1 वर्षात त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले पाहिजे. अशा प्रकारे नियोजन केले तरच या वाहतूक कोंडीतून काही अंशी सुटका होऊ शकते. अन्यथा ही वाहतूक कोंडी जीवघेणी झालेलीच आहे. ते अधिक तीव्र आणि उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. याबाबत जरी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असली तरी ग्राउंड झिरोवर काम रात्रंदिवस सुरू झाले तरच यामध्ये तात्काळ काही बदल दिसू शकतो. पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या उभारणीसाठी आता प्रत्यक्ष हालचालींना वेग येऊ लागलाय. मागील अनेक वर्ष झोपेत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला जाग आली असून महापालिकेच्या हद्दीत रखडलेले भूसंपादन सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलाय. पिंपरी चिंचवड महापालिका नगररचना विभागाकडून या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी आणि मार्किंग करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत नाशिक फाटा ते मोशी टोल नाका या हद्दीतील जागेची मोजणी करून आवश्यक जमीन ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि चाकणखेड या औद्योगिक पट्ट्याला जोडणाऱ्या नाशिक महामार्गावर गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे मोशी, चाकण परिसरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. सर्वसामान्य नागरिक, चाकरमानी आणि उद्योजकांना या वाहतूक कोंडीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे 30 किलोमीटर लांबीच्या आणि 8 पदरी 8 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मात्र हा प्रकल्प सुरू करण्यासाठी 100% जमीन अधिग्रहण करणे बंधनकारक असल्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक होते. महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा ते मोशी टोलनाका या पहिल्या टप्प्यातील हद्दीत जमीन मोजणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. यामध्ये रस्त्या रुंदीकरणासाठी आणि उन्नत मार्गाच्या पिलर्ससाठी, खांबांसाठी नेमकी कोणत्या आणि किती जागा लागणार याचे रेखांकन केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये काळूस ते भीमाशंकर पायी दिंडी सोहळा काढला जातो. या निमित्ताने काळूसमध्ये विनापूजन आणि संपूर्ण गाथा भजन करून आज भीमाशंकरच्या दिशेने या भीमाशंकर दिंडीचे प्रस्थान झाले. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील ग्रामसभेत गावच्या प्रशासकीय कारभारावर ग्रामस्थांनी थेट ताशेरे ओढले. गावातील तरुण उमेश गारगोटे यांनी भीक मागो आंदोलन करत अधिकाऱ्यांना पुरते धारेवर धरले. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाकी बुद्रुकचा विकास कागदावरच राहिल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. मुद्रांक शुल्काचा निधी, टॅक्सच्या पैशांची पळवापळवी, विकासाचा फुसका फुगा असे अनेक विषय चर्चेला आहे. त्या काळात याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला. खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये दगडी गोटी उचलण्याची परंपरा आहे. काही गावांमध्ये 200 वर्षापासून अशा परंपरा सुरू आहेत. खेड तालुक्यातील कुरुळीच्या सरपंच प्रशासक शिवगंगा विजय सोनवणे यांचे चिरंजीव संची सोनवणे यांनी मानाचा दगडी गोटी खांद्यावर घेतल्याचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. पुणे पुस्तक महोत्सव, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तसेच राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या फिरत्या ग्रंथालयाचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आकर्षक पद्धतीने सजवलेल्या पुस्तकांनी भरलेल्या बसमधील फिरत्या ग्रंथालयाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.